जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. जमलेल्या सगळ्यांचं स्वागत करतो, सर्वांच्या चरणी वंदन करतो आणि चिंतनाला आपण सुरुवात करूया. आपण पंचसमासी समास तिसरा हे आपण बघत आहोत. समर्थाने आपल्या काल 8 ओव्या झाल्या होत्या. समर्थ इथे सांगतात की आपला 8व्या ओवीमध्ये, आपला संसार करता जीव सर्वकाळ दुष्चिता, तेणे गुणे भगवंता अंतर पडे. मी दुश्चित्त आहे. काल आपण दुश्चित्त बघितलं. मला जिथे लक्ष देणं आत्ता अपेक्षित आहे तिकडे लक्ष नसणे आणि भलतीकडे लक्ष असणे म्हणजे दुश्चित्त. म्हणजे मी समजा एखाद्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणचा चालू असलेला त्या ठिकाणचा विषय तो डोक्यात न घेता माझ्या विषयामध्ये इतर कुठला तरी विषय डोक्यात फिरतो आहे म्हटल्यानंतर मी दुश्चित्त होऊन जातो. आणि इथे समर्थ म्हणतात की मी दुश्चित्त झालो आहे. कशामुळे? कारण माझ्या ह्या जन्माचा, मनुष्य जन्माचा मुख्य स्रोत आणि सार्थकता कशात आहे? तर आत्मतत्व जे आत्मवस्तू आहे त्याचं मला ज्ञान होणे, ते मी आहे हे दृढ समजणे आणि जे समजलं आहे ते अंगी बाळणे, असा अनुभव येणे, ह्याच्यासाठीचा माझा जन्म आहे. आणि हा सगळा प्रयत्न त्यासाठी चालू असताना तिकडे लक्ष न देता मी आत्मा नसून मी देह आहे अशी जी दृढ भावना आहे त्याला म्हणायचं दुश्चित्त. आता आज आपण 9व्या ओवीकडे जाऊया. 9वी ओवी स्क्रीनवर दिसते. क्षणभरी प्राणियास माया घेऊ नेदी उमस, मिथ्या लोभासाठी आयुष्य व्यर्थ गेले. क्षणभरी प्राणियास माया घेऊ नेदी उमस, मिथ्या लोभासाठी आयुष्य व्यर्थ गेले. आपण आत्ता बघितलं की काय कारण आहे की मी दुश्चित्त आहे. कारण देह मी आहे म्हणजे त्याला देहबुद्धी म्हणायचं. आणि ही जी देहबुद्धी आहे ह्या देहबुद्धीमुळे मी दुश्चित्त झालो आहे. मला चित्त द्यायचं आहे, मी आत्मा आहे ह्याच्याकडे. माझं चित्त अखंड त्या एकाच गोष्टीकडे लागलेलं पाहिजे, त्याच्याऐवजी बरोबर विपरीत गोष्टीकडे लागलं आहे. ह्याचं कारण काय आहे? ह्याचं कारण या 9व्या ओवीमध्ये समर्थ आपल्याला समजावून सांगतात. क्षणभरी प्राणियास माया घेऊ नेदी उमस. एक क्षणसुद्धा ती तिच्याकडनं चित्त दुश्चित्त होऊ देत नाही. हां, म्हणजे आपला आत्ता दुश्चित्ताचा जो विषय चालला आहे तो मी आत्म्याकडे लक्ष लावायचं आहे. लक्ष आहे कुठे? मायेकडे, अनात्म वस्तूकडे माझं लक्ष आहे. अनात्म वस्तू म्हणजे माया. आणि ती माया अशी काही आपल्यासमोर नाचते, ती माया असं काही आपल्यासमोर खेळ करते, त्याला काय म्हणता येईल? वी फील मेस्मराइज्ड. माझी बुद्धी, माझं मन, माझं चित्त संपूर्णपणे तिच्या स्वाधीन होतं. आणि एक क्षणसुद्धा मी तिच्यापासनं दुश्चित्त होत नाही. म्हणजे मी सुचित्त असतो तिच्यामध्ये. माया माया म्हटल्यानंतर असं स्त्री रूप येतं, तसं नाही येते. माया ह्याचा अर्थ या मा नसलेलं जे, ते म्हणजे माया. आणि त्याच्यामध्ये जे नाही ते दृढ दावण्यामध्ये ती इतकी एक्सपर्ट आहे. ती शक्ती भगवंताची असं म्हणू आपण. ती इतकी एक्सपर्ट आहे की मला क्षणसुद्धा विचार करायला सवड नाही. हल्लीचं आयुष्य पण तसं झालं आहे बघा. मला थांबून चालू असलेल्या आयुष्याच्या धावपळीमध्ये विचार करायला सवड नाही. आणि समर्थ कृपा, भगवंताची कृपा, हे कोरोनाचं जे काही संकट आलं त्याने मला थांबण्याची सोय मिळाली. हे चांगलं आहे का वाईट याचा प्रश्न नाही. प्राप्त परिस्थिती ही अशीच राहायची. प्राप्त परिस्थितीत मला बदल नाही करता येत. मिळालेल्या प्राप्त परिस्थितीमध्ये मी आता पुढे काय करीन, व्हॉट नेक्स्ट, याचा मात्र मी विचार करू शकतो. मला आत्ता थांबायला कंपल्सरी संधी मिळालेली आहे. मी थांबून विचार करू शकतोय मी कशासाठी धावतोय. माझं हे धावणं, माझं हे पळणं, माझी सगळा चाललेला खटाटोप, माझं आटवलं जाणारं रक्त आणि मी जे मॅन आवर्स घालवतोय ते खरंच सार्थकी लागतायत का, हे विचार करायला मला सवडच नव्हती. ही सवड कंपल्सरी आत्ता मिळाली. आय कॅन थिंक. मी विचार केव्हा करू शकतो? मी चालू असलेले विचार जेव्हा बुद्धीतनं बाजूला सारीन
तेव्हा मला विचार करता येईल की जे माझे विचार चालू होते ते योग्य आहेत की अयोग्य आहेत. हेच विचार करायला मला वेळ नाही आहे. माझे विचार, माझी जी वृत्तींची अखंड धावपळ, ही वृत्तींची धावपळ योग्य दिशेला आहे की नाही हे सुद्धा विचार करायला वेळ नाही. म्हणून समर्थांनी ते छान शब्द वापरला आहे, क्षणभरी प्राणियास माया घेऊन येती उमस. उमस म्हणजे थोडी विश्रांती. त्याला ती माया आपल्याला एक क्षणाचा विचार करायला वेळच देत नाही. कंटिन्युअस चालू आहे, कंटिन्युअस सतत. ती अशी संततधार धबधबा पाण्याचा पडत असतो, त्याला थांबणे हा विषय नसतो. वास्तविक पाहता तो जो धबधबा आहे त्यामध्ये प्रत्येक पाण्याचा कण हा स्वतंत्र आहे. बरोबर आहे की नाही? प्रत्येक प्राण्याचा कण हा स्वतंत्र आहे. पण त्या स्वतंत्र कणांपासून निर्माण झाला तो एकसंध आपल्याला दिसतोय, तो धबधबा दिसतोय. तो इतका सतत आहे की ते स्वतंत्र पाण्याचे कण आहेत ह्याचा आपल्याला विसर पडून जातो. आपल्याला ते आपल्या बुद्धीच्या कक्षेत, आपल्या दृष्टीच्या कक्षेत, दोन्ही कक्षांपासून ते लांब जातं. मला नाही समजत की तो प्रत्येक ड्रॉपलेट वेगळा आहे. हेच आपलं चालू आहे. मला अखंड या मायेने इतकं गुंडाळून टाकलेलं आहे, इतकं बेभान केलेलं आहे, ती मला सवडच घेऊ देत नाही. मी जरा थांबावं आणि जरा विचार करावा. समर्थ म्हणतात, माया घेऊन येती उमस, मिथ्या लोभासाठी आयुष्य व्यर्थ गेले. मिथ्या लोभासाठी. एक तर लोभ, आणि तो लोभ कशाचा? मिथ्या गोष्टींचा. म्हणजे समर्थ म्हणतात, चित्री लिहिली सेना त्यात कोण थोर कोण साना. हे तुम्ही विचारा ना आपली ठाई. चित्र काढलं छानपैकी आणि त्या चित्रामध्ये एक चित्र सैनिकाचं काढलं आणि त्याच्या बाजूला एक मोठ्या अधिकाऱ्याचं चित्र काढलं. आता मला सांगा, त्या चित्रामध्ये असणारा तो सैनिक आणि तो अधिकारी या दोघांना किती अस्तित्व आहे? कुठल्याच बाबतीत अस्तित्व नाही आहे. ना त्या सैनिकाला सैनिकपणा आहे, ना त्या चित्रातल्या अधिकाऱ्याला अधिकारपणा आहे. दोघांनाही अधिकार नाही. अधिकार मी माझ्या बुद्धीमध्ये, माझ्या चिंतनाने त्या चित्रामध्ये भरतो. एक्झॅक्टली तेच आपलं होतं. म्हणून समर्थ म्हणतात, तो केवळ मिथ्याभास आहे, केवळ मिथ्याभास, खोटं आहे सगळं. आणि त्या खोट्याच्या ह्या धावपळीमध्ये इथे समर्थ म्हणतात, लोभासाठी, मिथ्या लोभासाठी, दोन शब्द अचूक वापरले होते. आधी तो लोभ आपण बघितलं, लोभामुळेच तर धावपळ होते सगळी. मला लोभ आहे, मला हवं आहे म्हणून मी धावतोय. मला जर नकोसं झालं मी कशाला धावीन? असं आहे की माझं पोट गच्च भरलेलं आहे आणि तिथे समोर अन्न ठेवलं तर मी खाणार नाही आहे ते. अर्थात एक आहे ह्याच्यात, एक परत ग्लिच आहे की जर ते आवडीचं असेल तर मी जिभेकडे आधी लक्ष देतो, पोटाकडे नंतर लक्ष देतो. हे असं घडत असतं. म्हणजे माझ्या पोटाला हवं आहे नको आहे मी बघत नाही, माझ्या जिव्हेला हवं आहे एवढंच मी बघतो आणि मी धावत सुटतो. पण तरी आपण आता तात्पुरतं दृष्टांत करता असं धरूया की माझा जिव्हेवर ताबा आहे. असं तात्पुरतं धरायला काय, बघा किती सुखद वाटतं की नाही ही संकल्पनासुद्धा. माझा जिव्हेवर ताबा आहे हे मी गृहीत धरणं हे सुद्धा मला आनंददायक आहे. कारण त्याच्यावर ताबा मिळवणं हे खरंच सांगतो सामान्याचं काम नाही. आणि जर आपण मिळवू शकलेलं असाल तर कन्सिडर युअर सेल्फ असामान्य. पक्क समजा. जिव्हेवर ताबा नाही, आणि ज्याचा जिव्हेवर ताबा येतो त्याचा स्वतःच्या शरीरावर पण ऑटोमॅटिक ताबा येत जातो. हा सृष्टीचा नियम आहे. तर आपला जिव्हेवर ताबा आहे आणि माझं पोट भरलेलं आहे तर मी त्या अन्नाकडे बघणार नाही, कारण मला ते हवंसं वाटत नाही आहे. मला ते हवं आहे ही संकल्पना माझ्याकडनं सुटून गेली, नाहीशी झालेली आहे. ज्या क्षणी मला कडकडून भूक लागली आणि समोर अन्न आहे त्या क्षणी मला जितकं पुरेल त्याच्यापेक्षाही मी कितीतरी पटीने जास्तसुद्धा घेईन, कारण मला तो लोभ झालेला आहे, मला हवं आहे. समर्थ इथे म्हणतात, लोभ आणि तो मिथ्या गोष्टीचा, जे अस्तित्वातच नाही त्या गोष्टीचा मी लोभ करत बसलेलो आहे, ते मला हवंसं वाटतं आहे. आणि हे अस्तित्वात नसणाऱ्या गोष्टीचा मला लागलेला हव्यास मला असंख्य माझ्याकडनं धावपळ करवून घेतो. कारण मला बुद्धिकक्षेत असणारं अस्तित्व मी समोर आणायचा प्रयत्न करून त्याच्यासाठी मी धडपड करत सुटतो, जे नाहीच आहे. आता जे नाही, मला सांगा, जर समजा मला कोणी सांगितलं की जी वस्तू इथे नाहीच आहे त्याच्यासाठी तू धडपड कर आणि ती आण, मी म्हणेन जी नाहीच आहे ती मी धडपड करून आणू कशी शकेन? नाही शकणार, नाही का?
म्हणजे एक रूम मला दिलेली आहे आणि रूममध्ये सांगितलं इथे पेन आहे ते घेऊन ये. मी म्हणेन पेन खोलीत पाहिजे ना, खोलीत पेन नाहीच आहे, मी आणणार कुठून त्याच खोलीतनं पेन. म्हणजे जे नाही ते मला आणता येण्यासारखं नाही आहे. परंतु मी भ्रमात्मक असल्यामुळे मला हिप्नोटाईज केलं गेलेलं आहे की जे तुझ्यासमोर वस्तू दिसते ती पेन आहे. मग मी ते जातो, जी समोर असलेली वस्तू आहे ती मी पेन म्हणून उचलतो आणि घेऊन येतो. वास्तविक पाहता ती पेन नाही. एक्झॅक्टली आपलं असं झालेलं आहे. जे अस्तित्वात नाही त्याबद्दल मला हव्यास आहे. त्यामुळे आपण आपल्याकडे असणारा फार मोठा आपलाच तोटा करून घेतो की जे मला ह्या फक्त आणि फक्त नरदेहामध्येच मिळण्यासारखं आहे. आणि म्हणून समर्थ पुढे हीच बाब पुढच्या आवडीमध्ये समजावून सांगतात. मिथ्या लोभासाठी आयुष्य व्यर्थ गेले. घडतं काय ह्यामुळे? माझं आयुष्य व्यर्थ जातं. जगामध्ये ही एकमेव गोष्ट आहे, काळ, वेळ ही एकमेव गोष्ट अशी आहे की जी परत मिळत नाही. तुम्ही काय वाटेल ते करा. मला खूप वाटलं की ते परत मिळवावं, तरी मला ती परत मिळत नाही. म्हणजे सर्वात अमूल्य गोष्ट काय असेल तर तो काळ आहे. आणि मी ह्या मिथ्या गोष्टींसाठी माझा अत्यंतिक अमूल्य वेळ खर्च करत असतो. म्हणजे माझं खूप मोठं नुकसान मी निर्माण करतो. त्याबद्दल समर्थ अजून पुढे सांगतात, उपाय होता दिसेना. 10वी ओवी आपल्याला स्क्रीनवर दिसते. उपाय होता दिसेना, प्रपंची गुंतली वासना, तेणे गुणे समाधाना ठावची नाही. उपाय होता दिसेना, प्रपंची गुंतली वासना, तेणे गुणे समाधाना ठावची नाही. इथे ती दुसऱ्या चरणापासून सुरुवात करू. प्रपंची गुंतली वासना, तेणे गुणे समाधाना ठावची नाही. माझी वासना गुंतली आहे कशात? प्रपंचामध्ये. देहादिक प्रपंच हा चिंतियेला, हा सगळा प्रपंच आणि त्याच्याबद्दल माझी गुंतलेली वासना गुंतणे, मला त्याच्या ठिकाणी हव्यास वाटणे, ती मला हवीशी वाटणे, ते आपलंसं करून घेणे आणि ते स्थिर राहावं ह्यासाठीची माझी मानसिक धडपड असणे. या सगळ्या गोष्टींमुळे होतं काय? प्रपंची गुंतली वासना, माझी ही जी आहे प्रपंची झालेली गुंतवणूक. इथे गुंतवणूक हा शब्दही खूप छान आहे. गुंतवणूक आपण काय म्हणतो नाही का, मी तिथे गुंतवणूक केलेली आहे. म्हणजे ज्याच्यातनं मला परत काहीतरी मिळणार असतं त्याला म्हणायचं गुंतवणूक, नाही का. नुसती मी शेअर्स घेतले, मी जमीन घेतली, मी सोनं घेतलं, हे सगळे इन्व्हेस्टमेंट्स आहेत. गुंतवणूक असंच आहे ना शब्द मराठीतला त्याला. मी गुंतवतो काहीतरी आणि एक्सपेक्ट करतो, त्यातनं मला अपेक्षा असते की ज्याच्यात मी गुंतवलेलं आहे काहीतरी माझ्याकडचं, त्यातनं मला परत मिळणार आहे, म्हणून ती गुंतवणूक असते. मी इथे समर्थ म्हणतात, प्रपंची गुंतली वासना, मी माझी गुंतवणूक केलेली आहे प्रपंचामध्ये. म्हणजे मी काय केलं आहे, प्रपंचातनं मला काहीतरी मिळेल ह्या आशेने माझं मन, माझी बुद्धी, माझं वेळ आणि माझी शरीर संपदा, 4 गोष्टी. माझं मन म्हणजे विचार करण्याची क्षमता, विचार करण्याचा माझा कालावधी आणि माझी सगळी ताकद, माझी बुद्धी, निर्णय देण्याची क्षमता, मी अनेक निर्णय देत असतो. त्याच्यानंतर माझं शरीर आणि माझा वेळ, ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या प्रपंचामध्ये गुंतवतो. अपेक्षा आहे की मला त्यातनं समाधान मिळेल, माझ्या या गुंतवणुकीतून मला समाधान मिळेल या अपेक्षेने मी करतो आणि माझी गुंतवणूक फेल जाते. इथे घडतं एवढंच, त्यातनं मिळत काही नाही, ते फक्त आणि फक्त तोटा आहे तिथे. समर्थ म्हणतात, प्रपंची गुंतली वासना, तेणे गुणे समाधाना ठावची नाही. होतं काय? समाधान मिळत नाही. माझी धडपड आणि गुंतवणूक विथ व्हॉट एक्सपेक्टेशन, मला समाधान मिळेल. सगळी धावपळ माझी त्या समाधानासाठी असते आणि मी त्या समाधानासाठी हे सगळं गुंतवणूक करत असतो आणि मला मिळत मात्र नाही. समर्थ म्हणतात, ठावची नाही, तेणे गुणे समाधाना ठावची नाही, मला ते मिळत नाही. माझी गुंतवणूक सगळी होते, पण मी जी गुंतवलेलं आहे त्यातनं मला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आहे ना, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट
झिरो. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट काही नाही, झिरो. नुसतं झिरो नव्हे, जे मी इन्व्हेस्ट केलं आहे ते पण मला मिळत नाही. मुद्दला सकट तोटा आहे इथे. कारण उपाय होता दिसेना, ह्यातला मी जे काही करतो त्याचा उपाय होताना मला दिसतच नाही कधी. कारण मी जे गुंतवलेलं आहे त्यातनं मला प्राप्त होताना मात्र कधीही दिसत नाही. इथे समर्थ म्हणतात उपाय होता दिसेना, मला ते कळतच नाही. कारण दिसत नाही. दिसत का नाही? कारण नाहीच आहे, दिसणार कुठून? मी समाधानासाठी धडपड करतो आहे आणि आय एम इन्व्हेस्टिंग इन वेन. मी चुकीच्या ठिकाणी सगळी गुंतवणूक करतो आहे. गुंतवणूक करायला कुठे हवी आहे? ती योग्य ठिकाणी केली तरच त्यातनं योग्य प्राप्ती होते. मग माझी स्थिती झाली कशी आहे ती समर्थ आपल्याला 11व्या ओवीमध्ये समर्थ सांगतात. अनंत, आपल्याला ओवी स्क्रीनवर दिसते. अनंत जन्मीचा अभ्यास तोची आता निजध्यास, लागला आहे जगदीश केवी जोडे. अनंत जन्मीचा अभ्यास तोची आता निजध्यास, लागला आहे जगदीश केवी जोडे. ही सगळी माझी गुंतवणूक करण्याची ज्या ज्या सगळ्या घटना आहेत ना, हे मी एक आयुष्य करत नाही आहे. समर्थ म्हणतात अनंत जन्मीचा माझा हा अभ्यास झालेला आहे. मी एक्सपर्ट आहे खरं गुंतवणूक करण्यामध्ये. मी एक्सपर्ट झालेलो आहे. जी मी आत्ता गुंतवणूक करतो आहे ह्या शेअर मार्केटचा मी एक उत्तम ब्रोकर आहे. पण उत्तम ब्रोकर असूनसुद्धा मला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मात्र काही मिळत नाही आहे. कारण मला अभ्यास जडला आहे कसला? चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करण्याचा जन्मोजन्मीचा अभ्यास जडून गेलेला आहे, पडलेला आहे. समर्थ म्हणतात अनंत जन्मीचा अभ्यास तोची आता निजध्यास, तो निजध्यास लागलेला आहे. निजध्यास अखंडपणे, निज माझं स्वतःचं, अध्यास चिंतन, सातत्याने मी त्याचंच चिंतन करत राहतो आणि तेच माझ्या आत स्थिरावलेलं असतं. कारण अनंत जन्मीचा अभ्यास झाला आहे आणि ते माझ्या आत स्थिरावलेलं आहे. लागला आहे असा अखंड लागला असल्यामुळे जगदीश केवी जोडे. मग मला जगदीश म्हणजे भगवंत तो जोडे म्हणजे प्राप्त कसा होईल? नाही प्राप्त होणार. मला प्राप्त करण्याच्या ठिकाणी जिथे मला जायला पाहिजे तिथे न जाता मी जर भलतीकडे जात असेल तर मला ते प्राप्त होणारच नाही आहे कधी. कारण माझी जागा चुकते. माझी इन्व्हेस्टमेंट करण्याची कपॅसिटी आहे, माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट करायला भरपूर गोष्टी आहेत. बस माझी ते ज्या कंपनीमध्ये मी पैसे गुंतवायला हवेत ती कंपनी न गुंतवता मी भलत्या कंपनीत गुंतवतो आहे, जी बुडीत खात्यातली कंपनी आहे. म्हणजे ती कंपनी ऑलरेडी बुडलेली आहे, त्याच्यात मी इन्व्हेस्ट करतो आहे. मला जी कंपनी उत्तम प्रॉफिट करते त्या कंपनीत गुंतवायचं आहे. तुम्ही म्हणाला आज बुवा सगळं गुंतवणुकीवरच सांगताय. अहो तेच तर समर्थ सांगतायत, नक्की गुंतवायचं कुठे? समर्थ म्हणतात भगवंतापाशी जर तुम्हाला जायचं असेल, समाधानापाशी जायचं असेल तर तुम्हाला तिथेच तुमचं अर्पण करावं लागतं. गुंतवणूक म्हणजे मी माझ्याकडचं असणारं त्याच्या आत सोडतो, मी ते धरून ठेवत नाही, मी ते त्यांना देऊन टाकतो. म्हणून त्या गुंतवणुकीला महत्त्व आहे. त्या शब्दाला माझ्याकडचं मन, चित्त, मी, माझं शरीर संपदा, माझी बुद्धी, ह्या सगळ्या माझं म्हणून जे मी मानतोय ते सगळं माझं भगवंताच्या ठिकाणी मला अर्पण करावं लागतं, सोडावं लागतं, तिथे समर्पण करावं लागतं. मी त्याच्यात माझं म्हणून काही ठेवून चालत नाही. त्याला म्हणायचं गुंतवणूक. आणि ती जर केली, ती योग्य जागी जर केली तर मला उत्तम मिळणार आहे. काय मिळणार आहे? ज्याच्यासाठी मी हे सगळं करतो आहे ते समाधान, ते मला प्राप्त होणार आहे. समर्थ इथे म्हणतात अनंत जन्मीचा अभ्यास तोची आता निजध्यास, लागला आहे जगदीश केवी घडे. मी भलत्या ठिकाणी गुंतवलेलं असल्यामुळे मला जगदीशाची प्राप्ती होणार नाही. जगदीश भगवंत, जगाचा ईश्वर, नियंता, तो मला प्राप्त करून घ्यायचा आहे. आणि तो जर मला प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्याच्या ठिकाणी मला गुंतवणूक करायला हवी आहे. मी समर्पण भावाने त्याच्या इथे जायला हवं आहे. ते माझ्याच्याने होत नाही आहे, बस माझी चुकी इथे होती. म्हणून मग त्याच्यावर समर्थ आपल्याला उपाय सांगतात. ते पुढल्या ओवीमध्ये समर्थ सांगतात. 12वी ओवी. मळीण वस्त्र धुता धुता तेणे पावे ते शुद्धता. याच्यावरचा उपाय आहे हे समर्थाने सांगितलेला. मळीण वस्त्र धुता धुता तेणे पावे ते शुद्धता, तैसा साधक तो भगवंता साधने पावे. मळीण वस्त्र धुता धुता तेणे पावे ते शुद्धता, तैसा साधक तो भगवंता साधने पावे. मळीण वस्त्र आहे, उदाहरण समर्थाने दिलं आहे. ते धुता धुता ते स्वच्छ होत जातं.
मला सतत त्याने ते धुवावं लागतं आणि धुतल्यानंतर त्याच्या आतला मळ नावाचा जो पदार्थ आहे तो सगळा जातो. मळ गेला की जे वस्त्र उरलं आहे ते शुद्ध आहे आणि ते शुद्ध वस्त्र मला प्राप्त होतं. समर्थाने इथे उदाहरण दिलेलं आहे साधकाच्या दृष्टीने. मळ कसला आहे? हा मायाजनित भ्रमात्मक मी देह आहे हा जो मळ आहे हा अखंड माझ्या चित्तामध्ये पक्का बसला आहे, चिकटून बसलेला मळ आहे. आणि त्याला आपल्याला कुठलं मशीन आणि कुठले साबण ते प्रत्येकाच्या मळावर अवलंबून आहे, किती चिकट मळ आहे. ज्याला खूपच चिकट असेल तर मग त्याला ते एरियल पाहिजे, अमकं तमकं पाहिजे. थोडासा जर असेल तर तो आपला हाताने घासला साफ झाला, बरं झालं, चला गेला मळ सगळा. मी किती साधना केलेली आहे ह्या जन्मी, मी किती साधना केलेली आहे मागच्या मनुष्य जन्मी, हे टिपिकल लक्षात ठेवा. मला साधना करण्याची क्षमता फक्त आणि फक्त ह्या मनुष्य देहातच आहे. तेव्हा मी मागचा केव्हा तरी कुठला तरी जन्म मनुष्य जन्म होता त्यावेळेला जी केलेली साधना असेल तिथून मी आता पुढे जाणार आहे. तर समर्थाने इथे उदाहरण दिलं आहे, मळीण वस्त्र धुता धुता, ते सातत्याने धुवून धुवून, एक्झॅक्टली असंच सातत्याने, त्याला थांबून चालत नाही. ते धुता धुता स्वच्छ करत करत, मी आपल्याला भांडी घासायचं मागे एकदा उदाहरण दिलं होतं. चिकट मळ असेल तर मी काय करतो, ते पातेलं एका हातात धरतो आणि तो बोळा घेतो आणि तो सातत्याने एकाच सायक्लिक मोशनमध्ये मी तो हाताने वळवत असतो, ऑसिलेशन करत असतो ते पातेल्याच्या त्या आतल्या बाजूला त्या बोळा घेऊन. ते ऑसिलेशन काय असतं, मी सातत्याने केंद्रित स्वरूपात एकच प्रयत्न करत राहतो. सातत्याने केंद्रित स्वरूपात एकच प्रयत्न करत राहतो, ज्याच्यामुळे मला फळ मिळतं. ती घाण नाहीशी होते, हे फळ आहे त्याचं. त्या केलेल्या क्रियेचं हे डायरेक्ट फळ, ती घाण निघून गेली. मला त्यासाठी सातत्याने तिथे ऑसिलेशन्स करणे, योग्य बोळा वापरणे आणि साबण वापरणे, या 3 गोष्टींची गरज आहे. म्हणजे धुण्यासाठी लागणारं, माझं चित्त साफ होण्यासाठी लागणारं सद्गुरूंनी उपदिष्ट उपासना, माझे सातत्याचे प्रयत्न आणि एखादा सद्ग्रंथ, ह्या 3 गोष्टींची मला अत्यंतिक गरज असते. सद्गुरूपदिष्ट उपासना, माझे प्रयत्न आणि एखादा सद्ग्रंथ, ह्या 3 गोष्टींची जर जोड मला सापडली तर मग माझा मळ जायला वेळ लागायचा नाही, तो निश्चितपणे साफ होऊन जाईल. समर्थ म्हणतात, ते वस्त्र, मळीण वस्त्र धुता धुता, सातत्याने धुवून, तेणे पावे ते शुद्धता, मग ते शुद्ध होऊन जातं. मळ गेला, वस्त्र शुद्ध झालं. तैसा साधक तो भगवंता साधने पावे, त्याच प्रकारे साधक सुद्धा सातत्याने केलेल्या साधनेने भगवंताप्रत जातो. त्याला ते धुता धुता स्वच्छ होतं. तसं ह्याचं चित्त, ह्याचं अंतःकरण मळरहित व्हावं लागतं. काम, क्रोध, शोक, मोह, भय हे पंचविध आकाशाचे जसे गुणधर्म आहेत तसं षडविकार, आणि ते 6च्या 6 विकार माझ्या अंतःकरणातून नाहीसे झाले, मी स्वच्छ झालो, मी विकाररहित झालो, की मग जसं शुद्ध गंगेचं पाणी गंगेत ओतलं, काय झालं, गंगा स्वरूप झालं. तसं साधक भगवंताचं स्वरूप होऊन जातो, त्याच्यात मिक्स होऊन जातो, काही वेगळं राहत नाही. किंवा तैसा साधक तो भगवंता साधने पावे, साधना केली की साधक भगवंताप्रत जातो. साधना करण्याची आवश्यकता आहे. मला हे पटायला पाहिजे की मला साधना करायची, आणि मी हा निश्चय केव्हा तरी माझ्या आयुष्यात करावाच लागतो की मी उद्यापासनं, आजपासनं साधनेला लागणार, आणि जे लागीन ते थोडी थोडी का होईना पण माझी प्रगती झालीच पाहिजे. मी कालच्यापेक्षा आज 1 मिलीमीटर तरी पुढे सरकलेलो पाहिजे, आणि ते जर सातत्य ठेवलं तर आपण आपल्या ध्येयाप्रत निश्चित जाऊ. आणि भगवंत आहे आपल्या पाठी आणि समर्थ आहेत आपल्या पाठी. तेव्हा आपली साधना अशीच व्हावी आणि आपण हळूहळू ध्येयाप्रत जावं, अशी समर्थचरणी प्रार्थना करूया. आणि पुढल्या ओव्यांचा अर्थ आपण पुढच्या शनिवारी ह्याच वेळेला बघूया. जय जय रघुवीर समर्थ.